आयलोनगर अपडेटमध्ये स्वागत। आज दिनांक 9 जून अहमदनगरमधील ठळक घडामोडी। अहमदनगर लोकसभा मतदारसंघात 25 पैकी 23 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त, निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून स्पष्ट। निलेश लंके व त्यांचे समर्थक राक्षसी पद्धतीने विजय साजरा करत आहेत, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचा आरोप। मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार, मनोज जरांगे पाटील यांचं आंतरवालीत उपोषण सुरू। माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी नगर शहरातून विधानसभा निवडणूक लढवावी, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी व्यक्त केले मत। आमदार बाळासाहेब थोरात यांनी नगर शहरातून विधानसभा निवडणूक लढवावी, काँग्रेसचे प्रदेश सचिव दीप चव्हाण यांनी व्यक्त केली इच्छा। उपशिक्षणाधिकाऱ्यांना महाविद्यालयाच्या दालनात कोंडले, छात्र भारती संघटनेचे आंदोलन। आचारसंहिता संपताच महापालिकेच्या भरती प्रक्रियेला वेग, 134 तांत्रिक पदे भरण्यासाठी मान्यता। नगर मनमाड रस्त्याजवळ दरोड्याच्या तयारीतील 4 आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी। श्रीगोंदे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा अनुदानात गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल, सचिवासह आडते व्यापारी असे 16 जण आरोपी। श्रीरामपुरात 2000 किलो गोमांस पकडले, श्रीरामपूर शहर पोलिसांची कारवाई। असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलोनगरच्या 77 98 300 400 या नंबरवर मिस कॉल द्या।